नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पाहणार आहोत पुढील पॉइंट मराठी व्याकरण मधील. तो कोणता आहे? कंठोष्ठ्य वर्ण. कोणता? कंठोष्ठ्य म्हणजेच काय? कंठोष्ठ्य वर्ण म्हणजेच काय मित्रांनो? आता कंठोष्ठ्य वर्ण यावरून तुम्हाला काय समजतंय? जसं तुम्हाला मागच्या टॉपिक मध्ये शिकवले, त्याच्या मागच्या टॉपिक मध्ये शिकवलेलं आहे. काय शिकवलंय तर तुम्ही स्वतः बघून घ्या काय शिकवलेलं आहे. तर लक्षात घ्या, कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे काय? कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे कंठ आणि ओठ. तर त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. इथं पॉइंट टाका आणि त्यांची व्याख्या लिहा. काय व्याख्या मित्रांनो? ज्या वर्णांचा उच्चार करताना, काय बोललो मी? ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि ओठ, ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि ओठ यांचा एकत्रितरित्या उपयोग केला जातो, त्या सर्व वर्णांना काय म्हणतात? कंठोष्ठ्य वर्ण म्हणतात. म्हणजेच डबल पॉइंट ए टाका आणि लिहा. पॉइंट ए टाकल्यानंतर परत खाली लिहा. म्हणजेच काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि ओठ यांच्या एकत्रितकरणातून नवीन वर्णांची निर्मिती होते, त्या सर्व वर्णांना काय म्हणतात मित्रांनो? कंठोष्ठ्य वर्ण. मला सांगा मित्रांनो, तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा आपण वर्णांचे उच्चारस्थान हा टॉपिक सुरू केला होता, तेव्हा तुम्हाला सर्व काही शिकवलं होतं की एकूण वर्ण किती आहे. तर मला सांगा आता, कंठोष्ठ्य वर्ण किती आहे मित्रांनो? तुमच्याकडे नोट्स आहे. नोट्स मधून तुम्हाला सांगितलं होतं आज दररोजचा अभ्यास करायचा, दररोजचं कंप्लीट करायचं टार्गेट. तर सांगा मला पटकन पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. कंठोष्ठ्य वर्ण किती आहे? अगदी बरोबर मित्रांनो, लाईव्ह चॅट मध्ये सर्व दिसत आहे. कंठोष्ठ्य वर्ण आहे एकूण 2. किती आहे मित्रांनो? कंठोष्ठ्य वर्ण आहे एकूण 2. आता मला पटापट सांगा, कंठोष्ठ्य वर्णामध्ये स्वर किती आहे, स्वरादी किती आहे आणि व्यंजन किती आहे? तुम्हाला सर्वांची फोड शिकवली आहे आणि नोट्स मध्ये सर्व काही बारकाईने लिहिलेलं आहे. पटापट सांगा आता, कंठोष्ठ्य वर्णामध्ये स्वर किती, स्वरादी किती आणि व्यंजन किती? त्यापैकी काही आहे का नाही, म्हणजे स्वर आहे का नाही, स्वरादी आहे का नाही, त्याचबरोबर व्यंजन आहे का नाही? पटकन उत्तर द्यायचे. अगदी बरोबर सांगत आहे विद्यार्थी की कंठोष्ठ्य वर्णांमध्ये फक्त 2 स्वर आहेत. काय आहे? स्वर. ते 2 स्वर कोणते? पटकन उत्तर द्या. कंठोष्ठ्य वर्णामध्ये तुम्ही सांगितलं की सर फक्त आणि फक्त स्वरच आहे, ना स्वरादी आहे त्यामध्ये ना व्यंजन आहे. तर कंठोष्ठ्य वर्णांमध्ये जे 2 स्वर आहेत ते कोणते? पटकन सांगा. व्हेरी गुड, खूप छान उत्तर देत आहात तुम्ही. कंठोष्ठ्य वर्णांमध्ये उत्तर आहे मित्रांनो, कंठोष्ठ्य वर्ण एकूण 2 आहे स्वर. त्यापैकी पहिला आहे मित्रांनो ओ आणि दुसरं आहे औ. बरोबर. कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण 2च सुवर्ण आहे, त्यापैकी ते फक्त स्वर आहे आणि ते स्वर कोणते आहे? ओ आणि औ. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला कळालंय मित्रांनो? अगदी सोप्या भाषेमध्ये आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण वर्ण किती? ते शेवटी आजपर्यंत जेवढे पोलीस भरतीला प्रश्न पडलेले आहेत कंठोष्ठ्य वर्णांवर, आपण त्याची प्रॅक्टिस घेणारच आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. पण तुम्हाला आता सांगून ठेवतो की कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण किती स्वर आहे किंवा किती व्यंजन किंवा काही येऊ शकतो तुम्हाला प्रश्न, ते आता शेवटी आपण पाहणार आहोत की आजपर्यंत या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तर आता मला सांगा पटकन मित्रांनो, कंठोष्ठ्य वर्ण झाले 2 आणि कंठोष्ठ्य वर्णांची फोड सांगा पटकन. आता कंठोष्ठ्य वर्णांची फोड कशा प्रकारे आहे? म्हणजेच काय? कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून ज्या वर्णांची निर्मिती होते, त्या वर्णांना काय म्हणतात? कंठोष्ठ्य वर्ण. तर कंठोष्ठ्य वर्णांची फोड कशी आहे? पटकन सांगा लवकर. तोपर्यंत मी इथे लिहितो. हे झाले काय मित्रांनो? हे झाले कंठोष्ठ्य वर्ण. आता कंठ आणि ओठ घ्या इथे. कंठ आणि हे झाले आपले ओठ. बरोबर मित्रांनो.
कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून, म्हणजेच अधिक. जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा बेरीज होते. तुम्हाला गणितांच्या संख्या प्रकारांमध्ये सर्व काही शिकवलंय. आपल्या सर्व काही एक दुसऱ्यामध्ये डिपेंड असतो. पोलीस भरतीचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्हाला दिली त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर दिलेले आहे. तर बघा मित्रांनो, कंठोष्ठ्य वर्ण कसे आहेत? एकूण 2 आहेत. ते कोणते? कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून ज्या वर्णांची निर्मिती होते त्यांना कंठोष्ठ्य वर्ण म्हणतात. आता मला सांगा, एकूण कंठ वर्ण किती? तुम्हाला शिकवलंय, पहिलाच पॉइंट होता. एकूण कंठ वर्ण किती? पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. लाईव्ह चॅट मध्ये मला पटकन उत्तर आले पाहिजे. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देतात, खूप छान. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. येणाऱ्या भरतीमध्ये आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. खूप छान प्रकारे अभ्यास देतात मित्रांनो. कंठोष्ठ्य वर्ण आहे एकूण 8. किती आहे मित्रांनो? एकूण 8 कंठोष्ठ्य वर्ण. मला सांगा आता त्यामध्ये कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण स्वर किती आणि ते कोणते? कंठोष्ठ्य वर्ण जर 8 आहे त्यामध्ये स्वर सुद्धा सांगितले होते तुम्हाला की कोणते स्वर आहे आणि ते कोणते स्वर आहे आणि त्याचबरोबर ते किती आहे. पटकन द्या. कंठ वर्णामध्ये एकूण किती स्वर आहे? कंठ वर्णामध्ये एकूण किती स्वर आहे सांगा पटकन, लवकर उत्तर द्या. आणि ते स्वर कोणते? व्हेरी गुड, खूप छान, खूप छान उत्तर देतात. व्हेरी गुड. कंठ वर्णांमध्ये एकूण 2 स्वर आहेत, ते म्हणजे अ आणि आ. बरोबर. कंठ वर्णामध्ये एकूण 2 स्वर आहे, अ आणि आ. इथपर्यंत तुम्हाला बाकीच्यांना कळालेलं आहे. आता त्याचबरोबर मला पटकन उत्तर द्यायचं आहे, कंठोष्ठ्य वर्णांमध्ये किती स्वर आहे आणि त्यांची व्याख्या काय? व्याख्या देऊ नका, व्याख्या तुम्हाला पाठ आहे. ओष्ठ्य वर्णांमध्ये एकूण किती वर्ण आहे? वर्ण सांगा अगोदर. ओष्ठ्य वर्णांमध्ये एकूण किती वर्ण आहे? पटकन उत्तर द्या. अगदी सोपं आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सगळं काही तोंडी पाठ पाहिजे आणि तुम्ही यावर रिव्हिजन सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला जी दिली होती त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स सुद्धा दिलेला आहे यामध्ये. आता मला लवकर उत्तर आले पाहिजे. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देत आहे. व्हेरी गुड. ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्य वर्ण एकूण किती मित्रांनो? ओष्ठ्य वर्ण आहे एकूण 7. त्यामध्ये स्वर किती आहे? पटकन उत्तर द्या आता. ओष्ठ्य वर्णांमध्ये स्वर किती? म्हणजे कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणासाठी आपल्याला कंठ वर्ण सुद्धा पाहिजे आणि ओष्ठ्य वर्ण सुद्धा पाहिजे. मला पटकन उत्तर द्या. कंठ वर्णांचे तुम्ही दिलेले आहे, आता ओष्ठ्य वर्णांचे उत्तर द्या. एकूण ओष्ठ्य स्वर किती? एकूण ओष्ठ्य स्वर किती? व्हेरी गुड, खूप छान उत्तर देतात मित्रांनो. व्हेरी गुड. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. बरोबर उत्तर दिलेले मित्रांनो. ओष्ठ्य वर्ण आहे एकूण 2 आणि ते कोणते? तर ते आहे उ आणि उ, म्हणजेच ह्रस्व उ आणि दीर्घ उ. आता तुम्हाला हे कळलेलं आहे आणि तुमच्या समोर हा सगळं काही तक्ता पोचलेला आहे. काय तक्ता पोचला? कंठोष्ठ्य वर्ण, कंठ आणि ओठ. कंठोष्ठ्य वर्ण एकूण किती? कंठोष्ठ्य वर्ण एकूण 2 आहे, त्यामध्ये ते फक्त स्वर आहे. ते स्वर कोणते? ओ आणि औ. त्याचबरोबर कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या वर्णांना कंठोष्ठ्य वर्ण असे म्हणतात. तर ते कंठ वर्ण कोणते? कंठ वर्ण एकूण 8 आहे, त्यामध्ये 2 स्वर आहे. तर 2 स्वर कोणते? तुमच्या समोर आलेले आहे. विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे. त्याचबरोबर ओष्ठ्य वर्ण तुम्हाला शिकवले होते. ओष्ठ्य वर्ण एकूण 7 आहे, त्यापैकी 2 स्वर आहे, ते सुद्धा तुमच्या समोर दिलेले आहे. आता व्याख्या बरोबर आहे का ते चेक करा. व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं? कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यांनाच काय म्हणतात? कंठोष्ठ्य वर्ण असे म्हणतात. आता मला सांगा, अ अधिक उ. काय बोललो मी? अ अधिक उ काय होतं? तुम्ही स्वतः उच्चार करा, स्वतःच्या तोंडाने उच्चार करा. अ अधिक उ म्हणजे अ अधिक उ काय होतो? अ अधिक उ. पटकन उच्चार करा स्वतःच्या तोंडाने आणि कमेंट बॉक्स मध्ये लवकर उत्तर द्या. अ अधिक उ होतो मित्रांनो ओ. बरोबर. अ अधिक उ बरोबर उ, औ. ओ. ते झालं आपलं. त्यानंतर परत तुम्ही स्वतः उच्चार करा. आ अधिक उ. काय? आ अधिक उ काय होतो?
तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या तोंडाने उच्चार करा. मी काय असं स्वतःच्या मनाने शिकवत नाहीये किंवा तुम्ही सुद्धा स्वतःच्या मनाने उत्तर देत नाहीये. पटकन उत्तर द्या. अधिक उ, दीर्घ उ आहे हा. अधिक उ, पटकन उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये. व्हेरी गुड, खूप छान. अधिक उ बरोबर होतो औ. बरोबर, ओ आणि औ झाले दोघांच्या एकत्रीकरणातून. बरोबर, कंठ आणि ओठ हे झाले कंठ आणि ओठ म्हणजेच ओष्ठ्य वर्ण. कळालं? कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून ज्या नवीन वर्णांची निर्मिती होते त्यांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. तुम्ही स्वतः उच्चार करा. अधिक उ बरोबर ओ, अधिक उ बरोबर औ. कळालं इथपर्यंत? आता तुम्हाला जर कोणताही प्रश्न इथं फिरवला आणि तुम्हाला स्वतः विचार करा की एवढी बारकाईने माहिती तुमच्याकडून आता पोहोचलेली आहे. या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आता पटापट आपण प्रॅक्टिस करूया. कळालं तुम्हाला? पोलीस भरतीला या टॉपिकवरती भरपूर प्रश्न आलेले आहे. कसं प्रश्न आलेले आहे की कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे काय, काय म्हणजे तुम्हाला आता हे सर्व काही आपण प्रश्नांचे रिव्हिजन घेणारच आहोत, म्हणून निश्चिंत राहा. त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल. त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आपण ऍड करणार आहोत. म्हणून निश्चिंत राहा, अभ्यास करा आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो. बारकाईने माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन हे पक्क असावं आणि तुमचा एक सुद्धा मार्क गेला नको पाहिजे. जाणार का तुमचा आता मार्ग? तुम्हाला जर विचारलं कंठोष्ठ्य वर्ण म्हणजे काय, त्याचबरोबर कंठोष्ठ्य वर्ण किती, कंठोष्ठ्य वर्ण कोणते, कंठोष्ठ्य वर्णांची निर्मिती कशी होते, कंठ आणि ओठ, तुम्ही काही क्षणातच त्याचं उत्तर देऊ शकता. आणि आजपर्यंत पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आता आपण त्याचे पटापट रिव्हिजन करणार आहोत. नोट्स तुमच्याकडे आहे, तुम्ही बघितलेलं आहे, हे सर्व काही बारकाईने अभ्यास केलेला आहे. आता बघूयात या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि त्याचे उत्तर तुम्ही पटापट कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू. याच टॉपिकवर म्हणजेच काय कंठोष्ठ्य टॉपिकवर आजपर्यंत पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले गेलेले होते, आजपर्यंत जे प्रश्न विचारले गेले आणि प्लस विचारले जाऊ शकता अशा प्रश्नांची आता आपण थोडीशी रिव्हिजन करणार आहोत. पहा, जर तुम्ही हा टॉपिक क्लिअर केला नसता तर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर आले असते का? आणि त्याचबरोबर आता आपला हा टॉपिक क्लिअर झालेला आहे पूर्ण आणि आता तुम्ही चेक करा की तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर देता येत आहे का. बघूयात आता आमची शिकवण्याची क्वालिटी आणि तुमची स्मरण शक्तीमध्ये राहण्याची क्वालिटी सारखी झालेली आहे का. आणि त्याचबरोबर तुमच्या मित्राला सुद्धा विचारता की या प्रश्नांचे उत्तर त्याला येतील का. बघूयात पटकन पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढील प्रश्न काय विचार करूया. चला बघा काय विचारलंय. कंठोष्ठ्य वर्णांची निर्मिती कशी होते. पटकन उत्तर द्या लवकर कमेंट बॉक्समध्ये. कंठोष्ठ्य वर्णांची निर्मिती कशा प्रकारे होते. लक्षात घ्या, तुम्हाला सर्व काही शिकवलंय, व्याख्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. काय मी नाही सांगणार आता, तुम्ही पटकन उत्तर द्या. काय उत्तर आहे पटकन सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. कंठोष्ठ्य वर्णांची निर्मिती कशी होते. तुम्हाला सर्व काही क्लिअर केलेलं आहे, एक सुद्धा व्यक्ती चुकला नको पाहिजे. अगदी बरोबर उत्तर देत आहात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. कंठोष्ठ्य वर्णांची निर्मिती होते ऑप्शन क्रमांक सी. म्हणजेच काय कंठ आणि अधिक ओठ. म्हणजेच काय कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून ज्या वर्णांची निर्मिती होते त्यालाच काय म्हणतात कंठोष्ठ्य वर्ण असे म्हणतात. बघूयात पुढील प्रश्न कोणता आहे. कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती. पटकन उत्तर द्या. कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती तुम्हाला शिकवलंय. अगदी बेस्ट उत्तर दिलेलं आहे सर्वांनी. प्रश्न पाहताच उत्तर देत आहात तुम्ही, कारण तुमच्याकडे नोट्स आणि चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला आहे तुमचा. पटकन उत्तर द्या, लवकर द्या पटकन. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देत आहे. काय उत्तर आहे मित्रांनो, जास्त टाइम घेणार नाही. या टॉपिक वरती अगदी सोपा प्रश्न विचारला आहे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे. काय उत्तर आहे मित्रांनो, कंठोष्ठ्य वर्णांची निर्मिती तुम्ही अगोदर दिलं. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो, पटकन सांगा. कंठोष्ठ्य वर्णामध्ये एकूण व्यंजने किती. अगदी बरोबर उत्तर दिलेले सर्वांनी. कंठोष्ठ्य वर्णांमध्ये एकूण व्यंजने ऑप्शन क्रमांक डी. म्हणजेच काय एकही नाही. भरपूरशे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे आणि त्यांचा टॉपिक सुद्धा क्लिअर झालाय आणि तुमचा सुद्धा टॉपिक क्लिअर झालेला आहे. बघूयात पुढील प्रश्न काय, पटापट उत्तर द्यायचे. काय पुढील प्रश्न मित्रांनो, कंठोष्ठ्य वर्णांची योग्य जोडी कोणती. योग्य जोडी ओळखायची तुम्हाला. काय ओळखायचं, योग्य जोडी कोणती आहे कंठोष्ठ्य वर्णांची. पटकन उत्तर द्या, एक सुद्धा जोडी चुकायला नको. आणि तुमच्या होणाऱ्या सर्व काही प्रश्नामध्ये सर्व प्रश्न योग्य उत्तर आले पाहिजे. काय प्रश्न आहे लवकर उत्तर द्या, मला लवकरात लवकर उत्तर पाहिजे. कंठोष्ठ्य वर्णांची एकूण जोडी कोणती
किंवा किती, कोणती, ओळखा, पटकन ओळखायचंय. अगदी योग्य उत्तर देत आहात सर्वजण. व्हेरी गुड, खूप छान, चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. दिवसभर अशाच प्रकारे रिव्हिजन करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचे 92-94 म्हणजेच काय, तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये 100% सिलेक्ट होणार आहात. अशाच प्रकारे दररोज थोडा थोडा अभ्यास करून आपल्याला येणाऱ्या भरतीपर्यंत आपलं संपूर्ण पोर्शन क्लिअर करायचं आहे. आणि टॉपिक वाईज म्हणजेच काय, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण जाणार आहोत. आणि योग्य उत्तर सर्वांनी दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. कंठस्थ वर्णांची योग्य जोडी म्हणजे ओ आणि औ. अगदी योग्य उत्तर दिले मित्रांनो. चांगल्या प्रकारे रिव्हिजन चालू आहे तुमची. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे. लवकर लवकर उत्तर द्यायचंय. काय प्रश्न दिलाय मित्रांनो, औ या वर्णांची फोड कोणती आहे? फोड सांगा पटकन. फोड कशी होतीये? औ या वर्णांची लवकर लवकर उत्तर द्या. तुम्हाला फोड सुद्धा करून दाखवली होती. कंठ अधिक ओठ. कंठ वर्ण कोणते आहे आणि ओष्ठीय वर्ण कोणते आहे. त्याचबरोबर स्वर विचारले ते. स्वरांपैकी दोघं स्वरांच्या एकत्रीकरणातून नवीन वर्णाची निर्मिती होती. टाइमपास नकोय, पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे मित्रांनो. कंठोष्ठ वर्णांची फोड कशी होती? कंठ अधिक ओठ म्हणजे दोघांच्या एकत्रीकरणातून ज्या नवीन वर्णाची निर्मिती होते त्यासाठी तुम्हाला शिकवलंय. कंठ स्वर माहित पाहिजे तुम्हाला आणि ओष्ठ सुद्धा माहित पाहिजे. तेव्हा दोघांच्या एकत्रीकरणातून तुमची औची निर्मिती होणार आहे. आणि औची निर्मिती कशी होते हे अगदी योग्य उत्तर दिलेले सर्वांनी. कंठोष्ठ वर्णाची योग्य जोडी होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय सांगितलं तर तुम्ही अगदी बरोबर मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे आ अधिक उ. अगदी योग्य उत्तर मित्रांनो. कंठस्थ वर्णांची योग्य जोडी काय आहे? ऑप्शन क्रमांक ए आ अधिक उ बरोबर औ. पुढील प्रश्न कोणता दिलेला आहे बघा आपल्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे कंठस्थ वर्णांमध्ये एकूण स्वरादी किती? किती स्वरादी आहे? लवकर लवकर उत्तर द्या. कंठस्थ वर्णांमध्ये एकूण स्वरादी किती? किती स्वरादी आहे? अगदी योग्य उत्तर देत आहात. प्रश्न पाहिला की लगेच उत्तर देत आहात. तुम्ही इतका जास्त अभ्यास नको करा, नाहीतर येणाऱ्या भरतीमध्ये 100 पैकी 100 सुद्धा मार्क तुम्ही पाडू शकता. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे प्रत्येकाचा टॉपिक बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही क्लिअर होत आहे. आणि येणाऱ्या भरतीमध्ये फक्त असे नॉर्मल प्रश्न विचारले गेलेले होते. काय तुम्हाला बघताच क्षणी कळत आहे आणि तुम्ही पाहताच क्षणी योग्य उत्तर देत आहात की कंठस्थ वर्णांमध्ये एकूण स्वरादी किती? तर एकूण स्वरादी आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय? एकही नाही. कंठस्थ वर्णांमध्ये एकूण स्वरादी किती? तर एकही स्वरादी नाहीये. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. काय सांगितलं तर मी प्रश्न नाही, उत्तर पण नाही सांगणार आणि प्रश्नही नाही सांगणार. तुम्हाला स्वतः अगोदरच पूर्ण क्लिअर केलेलं आहे. पुढील प्रश्न कोणता आहे बघा. पुढील प्रश्न आहे कंठस्थ वर्णांमध्ये एकूण संख्या किती? कंठस्थ वर्णांची एकूण संख्या विचारली आहे. कंठस्थ वर्णाची एकूण संख्या किती? म्हणूनच मी आता अगोदरच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलं नाही तुम्हाला, कारण मला माहिती आहे पुढे स्क्रीनवरती हा प्रश्न येऊ शकतो. आणि पोलीस भरतीला सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न गेलेला आहे येऊन, म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि सर्वांनी योग्य उत्तर अगदी बरोबर देत आहात मित्रांनो. तुम्ही विचार करा, जर या प्रश्न हा जर टॉपिक तुमचा क्लिअर झाला नसतं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं का? स्वतःला प्रश्न आलो विचारा, स्वतः उत्तर द्या आणि स्वतःचं. कंठस्थ वर्णांची एकूण संख्या किती? तर योग्य उत्तर सर्वांनी दिलेलं आहे मित्रांनो. कंठस्थ वर्णांची एकूण संख्या आहे ऑप्शन क्रमांक सी 2. 2 संख्या आहे आणि त्या कोणत्या तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. बघा सर्व काही तुमचं क्लिअर झालेलं आहे. पुढील प्रश्न कोणता दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर? लवकर लवकर उत्तर द्यायचंय. काय मित्रांनो? कंठस्थ वर्णांमध्ये एकूण अनुनासिके किती? अनुनासिके विचारले ना, स्वर विचारले ना, स्वरादी विचारले ना, व्यंजन विचारले, काय विचारले? अनुनासिके किती? अनुनासिके तुम्हाला पूर्ण टॉपिक क्लिअर केला होता. तुम्हाला सांगितलं होतं फक्त काय आहे त्यामध्ये, बाकी काहीही विचारलं तरी त्याचं उत्तर काय येणार आहे. म्हणून तुम्ही याचं योग्य उत्तर भरपूरसे विद्यार्थी देत आहेत. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचावाला. आणि तुम्हाला या बॅचमुळे एक योग्य दिशा मिळालेली आहे जाण्याकरिता. खूप बेसिक पासून शिकवावं लागतं मित्रांनो तुम्हाला. तेव्हा जाऊन तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स असंच बोलत नाही मित्रांनो आपण, तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेऊन जाईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं 100% काम करून दाखवेल. फक्त तुम्ही सांगतोय त्या प्रकारे अभ्यास करा आणि मन लावून अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा, दिवस रात्र मेहनत करा. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न आपण ऍड करणार आहोत आणि त्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही योग्यरित्या देणार आहात. मला पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. काय उत्तर आहे मित्रांनो याचं? कंठस्थ वर्णामध्ये एकूण अनुनासिके किती? तर ऑप्शन क्रमांक ए 0 बरोबर. कंठस्थ वर्णामध्ये अनुनासिके 0 आहेत.
काय आहे मग? फक्त दिलेलं आहे त्याच्यामध्ये कंठस्थ वर्णांमध्ये फक्त 2च वर्ण आहे, ते म्हणजे स्वर. आणि ते स्वर कोणते? ओ आणि औ. कंठस्थ वर्णांची निर्मिती कशी होते? कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून ज्या नवीन वर्णाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात मित्रांनो? कंठस्थ वर्ण. आणि हे सर्व काही बेसिक पासून तुम्हाला नैसर्गिक भाषेमध्ये जे नोट्स आपण बनवलेले आहे, आपल्या संपूर्ण टीमने नोट्स बनवलेले आहे. असं नाही की आपण डायरेक्ट घेतल्या पुस्तकाची भाषा त्यामध्ये मांडली, बिलकुल नाही मित्रांनो. पुस्तकीय भाषा ही तुम्हाला समजूच शकत नाही. पुस्तकीय भाषा खूप ऍडव्हान्स लेवलची असते आणि त्याला एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना सरासरी समजते ती भाषा. कारण ते पुस्तक पोलीस भरतीसाठी स्पेशल, परत एमपीएससी लेवलला स्पेशल आणि परत यूपीएससी लेवलला स्पेशल. यूपीएससीचे विद्यार्थी तर सरासरी पोलीस भरतीचं पुस्तक वाचतच नाही आपल्याकडचं, पण सांगतोय की एमपीएससी वाले विद्यार्थी सुद्धा यूपीएससीच्या परीक्षेला देतात, म्हणून ते त्या लेवलचंच पुस्तक बनवतात. पण मित्रांनो, आपण ज्या नोट्स बनवलेल्या आहे, आपण ज्या नोट्स बनवतो त्या फक्त तुम्हाला आणि फक्त पोलीस भरतीला कामात पडू येतील. त्याचबरोबर वनरक्षकला सुद्धा त्या भरतीला कामात पडू शकतात. पण आपल्या नॉर्मल लेवलची म्हणजे आपल्या रेंजच्या ज्या भरती आहेत त्या सर्व रेंजला भरतीला या पुस्तकं कामात पडतील. आपले जे नोट्स आहे ते संपूर्ण टीमने बनवलेले आहे. आपण काही एकट्याच्या मेहनतीने बनवले नाही, आपण सर्व टीमने बनवलेले आहे त्या नोट्स. आणि त्या नोट्स तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला त्या सर्व काही नोट्स देण्यात आलेले आहे, म्हणूनच तुम्ही एवढा पक्का प्रकारे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत आहात. प्रश्न पाहिला की लगेच उत्तर देत आहात. बरोबर आहे का नाही मित्रांनो? नोट्स खूप भारी आहेत आणि त्यातून दररोजचा अभ्यास पूर्ण करत राहा. नैसर्गिक भाषा आहे, असंच काही नाही की कठीण भाषा दिलेली आहे, अगदी नैसर्गिक भाषा आहे मित्रांनो. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. ठीक आहे, बघूयात आता या पुढचा पॉइंट कोणता आहे. हे झाले आपले नॉर्मल प्रश्न, म्हणजे जे आजपर्यंत येऊन गेलेले आहे भरतीला, पोलीस भरतीला. आता बघूयात ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न, म्हणजे जे पोलीस भरतीला आजपर्यंत येऊ शकतात. याच टॉपिकवर पोलीस भरतीला थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आपण बनवलेले आहे. हे आपल्या मनाने बनवलेले आहे, म्हणून निश्चिंत राहा. आणि हे काही प्रश्न पडलेले नाहीये, पण असे प्रश्न पडू शकता कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि नॉर्मलच प्रश्न वाटणार तुम्हाला ते, कारण तुमचा या टॉपिकवर अभ्यास झालेला आहे आणि रिव्हिजन सुद्धा झालेली आहे. पटापट उत्तर द्या. आता काय उत्तर दिलंय बघा. काय प्रश्न आहे मित्रांनो? अधिक उ यांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा नवीन वर्ण कोणता? कोणता आहे नवीन वर्ण? सांगा पटकन पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अरे वा, व्हेरी गुड, खूप छान उत्तर देतात मित्रांनो. प्रश्न पाहतात क्षणी तुमच्या तोंडातून उत्तर निघत आहे, म्हणजेच काय, योग्य ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करत आहात. याचा अर्थ काय होतो की पोलीस भरतीला या टॉपिक वरती कसा पण प्रश्न फिरवला तरी तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर देऊ शकता. अगदी बरोबर मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय? ओ. तुम्हाला शिकवलं होतं, स्पेशल फोड सुद्धा करून दाखवली होती. काय सांगितली होती की कंठ अधिक ताळू, सॉरी, कंठ अधिक ओठ, कंठ अधिक ओठ यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्याला काय म्हणतात? कंठोष्ठ वर्ण. कंठ अधिक ओठ यांच्या एकत्रीकरणातून, कंठ आणि ओठ यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार झाला तोच काय होता? कंठोष्ठ वर्ण. बघूयात याच टॉपिकवरील पुढील कोणता प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की पुढील पैकी कंठोष्ठ वर्ण कोणता नाही? पटकन उत्तर द्या. व्हेरी गुड, अरे व्हेरी गुड, खूप छान. पाहता क्षणी तुमच्याकडून उत्तरांची अपेक्षा होती मला आणि योग्य उत्तर सुद्धा देत आहात तुम्ही. व्हेरी गुड, अगदी बरोबर उत्तर देत आहात. लाईव्ह चॅट मध्ये सर्व दिसत आहे की कोण कोण योग्य उत्तर देत आहे. व्हेरी गुड मित्रांनो, असाच प्रकारे अभ्यास ठेवा. येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो. काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक ए अगदी योग्य उत्तर आहे याचं. ऑप्शन क्रमांक ए. कंठस्थ वर्ण कोणता नाही असं विचारलंय, म्हणजे नाही हा आहे का? आहे जर विचारलं असतं तर तुम्हाला हे आलं असतं, पण नाही नाही विचारलेलं आहे म्हणून काय उत्तर येणार? हे बघा, हे ओष्ठ आहे फक्त, पण कंठस्थ विचारलं, कंठस्थ म्हणून हे. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय. काय प्रश्न मित्रांनो? पुढील पैकी कंठस्थ व्यंजन कोणते? पटकन उत्तर द्या. व्हेरी गुड, खूप छान. प्रश्न पाहताच उत्तर देतात. व्हेरी गुड. कंठस्थ व्यंजन कोणते? लवकर उत्तर द्या. खूप छान प्रकारे उत्तर देतात. व्हेरी गुड. अशाच प्रकारे अभ्यास करा. अगदी योग्य उत्तर दिले सर्वांनी. यापैकी नाही याचं योग्य उत्तर असणार आहे. यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे आणि येऊ पण शकतो.
आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार, पण हा प्रश्न तुमच्या मित्राला पाठवायचा आहे. हा प्रश्न तुम्ही, याचं उत्तर तर ठीक आहे तुम्ही दिला, पण आता जो प्रश्न आपण वाचणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. काय प्रश्न मित्रांनो? पुढीलपैकी कंठोष्ठ स्वर किती? काय प्रश्न? पुढीलपैकी कंठोष्ठ स्वर किती? हा प्रश्न तुमच्या मित्राला पाठवा आणि त्याला विचारा. तुम्ही आता, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला याचं उत्तर लगेच आलंय, दिसतंय मला सगळ्या कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही किती पटापट उत्तर देतात, पण तुमच्या मित्राला आत्ता कॉल करा आणि त्याला कॉल करून विचारा की कंठोष्ठ वर्ण किती. कंठोष्ठ वर्ण विचारा किंवा कंठोष्ठ स्वर विचारा. त्याने जर त्याचं उत्तर देऊनच दाखवलं तर मानलं मित्रांनो मी त्याला. हा, काही विद्यार्थी असतील जे उत्तर देऊ शकतात, मी असं म्हणत नाही की कोणी देऊ शकत नाही, फक्त तुम्ही देऊ शकता असं नाही. काही विद्यार्थी देतील, पण 90% विद्यार्थी याचं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही त्याला कॉल करा आणि विचारा कंठोष्ठ वर्ण किती. करा लगेच कॉल वाटलंच तर. तुमच्या मित्राला विचारा की कंठोष्ठ वर्ण किती रे मित्रा सांग. तो कन्फ्युज होणार. पण तुम्हाला अर्ध्या रात्री जरी विचारलं कंठोष्ठ वर्ण किती, तुम्ही लगेच ऑप्शन वरती क्लिक करणार की ऑप्शन क्रमांक याचं ए उत्तर असणार आहे, कंठोष्ठ वर्ण 2. कंठोष्ठ वर्ण 2, कंठोष्ठ स्वर 2. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? कंठोष्ठ वर्णामध्ये फक्त 2च स्वर आहे आणि ते ओ आणि औ आहे. त्यांच्या एकत्रीकरणातून कशाच्या? कंठ आणि तालव्य यांच्या, कंठ आणि ओष्ठ यांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा नवीन वर्ण आहे तो कंठोष्ठ वर्ण आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? तुमचा हा टॉपिक पूर्ण क्लिअर झालाय. आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कसाही प्रश्न फिरवला, कोणताही अधिकारी आले, कोणतेही वरिष्ठ अधिकारी असतात, पूर्ण टीम असते, प्रश्न काही एक व्यक्ती काढत नसतो किंवा पेपर हा एक व्यक्ती काढत नसतो, पेपर हा पूर्ण टीम काढत असते आणि तो पेपरच्या पहिल्या दिवशी काढत असतो. म्हणून असं काही नसतं की मित्रांनो अगोदर पेपर काढून ठेवला आणि तुम्हाला दिला, असं नसतं. उद्या पेपर आहे म्हणून आज पेपर काढला जातो. आणि कोणत्याही टीमने कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्ही या टॉपिकवर योग्य उत्तर देऊ शकता. असेच आपले सर्व टॉपिक क्लिअर झालेले आहेत. आणि बघूयात याच्या पुढचा, आता उद्या अजून वेगळा टॉपिक असणार आहे मित्रांनो. कंठोष्ठ वर्णांवरती कोणताही प्रश्न फिरवला तरी तुम्ही त्याचं योग्य उत्तर देऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल खोटं की, तर तुमच्या मित्राला हा प्रश्न पाठवून बघा की कंठोष्ठ वर्ण किती, विचारून बघा. तो त्याचं योग्य उत्तर देऊ शकेलच याची गॅरंटी नाही. पण तुम्हाला जर विचारलं कंठोष्ठ वर्ण किती, तर तुम्ही काही क्षणातच उत्तर देणार की कंठोष्ठ वर्ण 2 आहेत, ते ओ आणि औ आहे. कंठोष्ठ वर्णांमध्ये फक्त आणि फक्त स्वरच येतात, त्यामध्ये स्वरादी नाही आणि व्यंजन सुद्धा नाही. आणि तुम्हाला वाटलंच थोडा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुमच्या मित्राला विचारायचा, तर तुम्ही त्याला विचारू शकता की कंठोष्ठ व्यंजन किती सांग. कंठोष्ठ व्यंजन किती, तो नाही सांगू शकत मित्रांनो, पण तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर देऊ शकता की कंठोष्ठ व्यंजन जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काही क्षणात उत्तर देणार की कंठोष्ठ व्यंजन हे 0 आहे, कारण कंठोष्ठ व्यंजनांमध्ये फक्त आणि फक्त स्वर आहे. कंठोष्ठांमध्ये फक्त आणि फक्त स्वर आहे, व्यंजन नाही आणि स्वरादी सुद्धा नाही. आता तुमचा हा टॉपिक योग्यरित्या पूर्ण झालाय. तर मित्रांनो त्याचबरोबर लक्षात ठेवा, येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिकवर आपले बेस्ट नोट्स आहेत. लवकरात लवकर नोट्स घेऊन घ्या, तुमच्याकडे आहे आणि बघत आहात तुम्ही. कमेंट बॉक्समध्ये जे विद्यार्थी पटापट उत्तर देत आहे त्यांच्या हा टॉपिक, प्रत्येक टॉपिक क्लिअर होत आहे आणि आपल्या संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवलेल्या आहे. असं काही नाही की एकटा व्यक्ती बनवतो, तसाच प्रकारे एकटा व्यक्ती पेपर काढतो का पोलीस भरतीचा? बिलकुल नाही काढत. संपूर्ण टीम मिळून पेपर काढते. त्याच प्रकारे संपूर्ण टीम मिळून नोट्स बनवलेले आहे आणि आम्हाला माहित आहे तुम्ही कुठे अटकू शकता, म्हणूनच आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही नोट्स बनवले आहे. एवढं वर्णांच्या उच्चारस्थानामध्ये एवढे बेसिक पॉईंट कोणी घेणार नाही आणि याच बेसिक पॉईंटकडे आपण लक्ष देत नाही आणि यामुळेच आपले मार्क कट होतात आणि विचारल्या जातात फक्त हेच प्रश्न. याचा फायदा तुम्हाला काय झालेला आहे तुम्हाला लगेच करणार. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कसाही प्रश्न फिरवू द्या, कंठोष्ठ वर्ण, दंतोष्ठ वर्ण, स्वर, स्वरादी, व्यंजन, तुम्हाला सर्व काही शिकवलेलं आहे. बेसिक पासून आपण ऍडव्हान्स लेवल पर्यंत चाललेलो आहोत आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं 100% काम होणार आहे. त्याचबरोबर होणाऱ्या आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. या टॉपिकवर आपण कित्येक प्रश्न टाकणार आहेत आणि तुम्ही त्याचे योग्य उत्तर देणार आहात. बरोबर आहे का नाही मित्रांनो? योग्य उत्तर तुम्ही देणार. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, त्याचबरोबर दररोज सकाळी 9 वाजेला 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार डिजिटल स्वरूपामध्ये अगदी मोफत देण्यात येतात. दररोज सकाळी 9 वाजेला तो पेपर असतो मित्रांनो, अगदी मोफत आहे सर्वांसाठी. तो ग्रुप तुम्ही लवकर लवकर जॉईन करायचा आहे. कशा प्रकारे जॉईन करू शकता मित्रांनो तुम्ही? हे बघा, हे काय दिलेलं आहे,
डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहतात त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट करायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे. भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आता तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे या टॉपिकवर. तर काय मित्रांनो, भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.